Hello, students and my dear friends. Today we are going to learn daily uses sentence. बघा मित्रांनो, आपण इंग्रजी शिकूया खूप सोप्या पद्धतीने. आता सोपी पद्धत सर कोणती आहे? सोपी पद्धत मित्रांनो, की एखादं वाक्य जर आपल्याला दिलं असेल तर ते मराठीमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत आहोत. पण ते सांगत असताना आज आपण भविष्य काळामध्ये कसं बोलायचं पहा. आता मी उद्या गावाला जाईल. समजा या ठिकाणी मी लिहिले की मी तुला पोहायला शिकवेन. आता या ठिकाणी एकच वाक्य लिहिले मी की मी तुला पोहायला शिकवेन, तर याचा अर्थ काय होईल? म्हणजे हे कोणता काळ आहे? अगोदर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की काळ ओळखताना पाहिजे. आता हे कोणत्या काळामधलं वाक्य आहे? हे भविष्य काळामधलं वाक्य आहे. म्हणजे पुढची घटना घडणारी सांगत आहोत. एखादी घटना पाठीमाग घडून गेली असेल तर ते भूतकाळ झालं, आणि एखादी घटना घडत आहे, चालू आहे, तर त्याला पण वर्तमान काळ म्हणतो. तर चला बघूया आपण या ठिकाणी आपण मित्रांनो, आता मी साठी आपण काय घेतो? आय. व्हेरी गुड. आता भविष्यामध्ये एखादी घटना घडत असताना आपल्याला त्या ठिकाणी विल घ्यावं लागतं. आय विल. पहा, विल म्हणजे शिकणे किंवा करू शकेन किंवा पुढच्या घटना म्हणजे होणारी घटना. आय विल. आता बघा, आय विलच्या नंतर काय घ्यायचं? मी शिकवेन. आपल्याला तुम्हाला काय हे माहित आहे वाक्याची रचना कसं करायची, तर मी तुम्हाला सांगतो. कर्ता, कर्म, क्रियापद हे मराठी भाषेमध्ये असतं, परंतु इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला मी तीनदा सांगितलं. किती वेळा सांगतो मी की सुरुवातीला आपण कर्ता घेतला, नंतर पाठीमागे जायचं आणि उलट यायचं असं. बघा, हे मार्ग घेतला, शेवटचं क्रियापद, नंतर हे राहिला भाग कोणता आहे? जे असेल ते. आता मला सांगा, आय विल टीच यू टू स्विम. आय विल टीच, TACH, टीच यू टू स्विम. पहा किती सोपं वाक्य आहे. आता मला सांगा दुसरं वाक्य, मी दररोज शाळेत जाईल. आता मी दररोज शाळेत जाईल. मी दररोज शाळेत जाईल. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा हे वाक्य होणारी घटना आहे, झालेली नाही. पुढे जाईल म्हणजे हे भविष्य काळाबद्दल तो सांगत आहे. म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपल्याला मी साठी आय घ्यायचा आहे आणि जाईल साठी विल. आय विल. आता हे झालं सर, मी साठी आय घेतलं, शेवटचं क्रियापद म्हणजे जाईल साठी विल घेतलं. पण आता मित्रांनो, आय विल कुठं? गो टू स्कूल एव्हरी डे. पहा, गो टू स्कूल एव्हरी डे. पहा, गो टू स्कूल एव्हरी डे. VRY एव्हरी डे. अशा प्रकारे आपल्याला वाक्याची रचना करायची आहे. आता तिसरं वाक्य सांग मला. तिसरं वाक्य काय? मी तुम्हाला बाजारात भेटतो. मी तुम्हाला कुठं भेटतो रे? बाजारात. मी तुम्हाला बाजारात भेटतो. आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्या बाजाराला काय म्हणायचं हे येणं फार महत्त्वाचं आहे. आपली वर्ड बँक जर चांगली नसेल, भरपूर नसेल, तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा शब्द कळणार नाही. बघा बरं, आता या ठिकाणी आपल्याला मी साठी काय यायचं आहे आणि भेटतो, भेटण्याची क्रिया आहे, पण त्याला काय म्हणतात? मीट. पण हे मीट लावताना विल मीट लिहावं लागतं. आय विल मीट. आय विल मीट यू इन द मार्केट. आय विल मीट यू कुठं बाळा? आय विल मीट. विल मीट म्हणजे भेटतो. आय विल मीट यू इन द मार्केट. आय विल मीट यू इन द मार्केट. बरोबर आहे. पुढचं वाक्य सांग, मी तुला पुस्तके देईल. आता पहा, हे चौथं वाक्य पहा. एखादा विद्यार्थी म्हणतो, बाळा माझ्याकडे पुस्तक नाहीत. मग काय करू? मी तुला पुस्तके देईल म्हणजे उद्या देईल, परवा देईल सांगितलं नाही, पण भविष्य काळात देणार आहे. मी तुला पुस्तके देईल. तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो बघा, हे वाक्य सुद्धा भविष्य काळामधलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी वाक्यामधला काळ समजला पाहिजे. आता इथं घ्या, मी साठी काय घेणार? पुन्हा इथं आय.
देईल. आता देईल साठी काय सर, गो, गिव्ह म्हणजे देणे. मग देईल साठी काय येईल, आय विल गिव्ह. पहा, आय विल गिव्ह यू बुक्स. आय विल गिव्ह, आय विल गिव्ह यू बुक्स. गिव्ह यू बुक्स. आता बुक नाही तर बुक्स म्हणजे अनेक आहेत. जेव्हा आपण एखादं वाक्य अनेक असतील तेव्हा येस किंवा येस लावत असतो. आता आय साठी घेतलं, मी साठी घेतलं आय. देईल साठी विल गिव्ह. विल का घ्यायला सर, विल म्हणजे भविष्यामध्ये घडणारी घटना, शकेल. विल म्हणजे शकणे असा होतंय, पण विल गिव्ह म्हणजे दे. आणि कोणाला यू म्हणजे तुला, काय देईल, तुला पुस्तके. यू, आय विल गिव्ह यू बुक्स. आय विल गिव्ह यू बुक्स. आता मी तुझ्या सोबत येईल. मी तुझ्या सोबत येईल. आता मी तुझ्या सोबत येईल. कुठं बाळा, शाळेत, शेतात, कुठं पण ना. मी तुझ्या सोबत येईल. येईन किंवा येईल. येईल काय होत नाही त्याला, न किंवा न सारखं. पहा, आय विल, इथं काय ना, मी साठी आय, येईन साठी काय विल. आय विल कम विथ यू. आय विल कम विथ यू. आता पहा, विथ म्हणजे काय, विथ म्हणजे सोबत. पहा, आय म्हणजे मी, येईल साठी विल कम, आणि विथ यू म्हणजे तुझ्या सोबत. अशा प्रकारे मित्रांनो, भविष्य काळामधली वाक्य आपण कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये जवळपास 4-5 वाक्य, काय कमीत कमी एक तरी वाक्य कमेंटमध्ये मला भविष्य काळामधलं पाठवा. म्हणजे लिहा त्या ठिकाणी मराठीतून आणि इंग्रजीमधून, आणि ते मला कमेंटमध्ये पाठवा. थँक्यू.